सध्या खरं सांगायचं म्हणजे अमेरिकेत काय चाललंय हे कोणालाच काही कळत नाही आणि पुढे काय होणार आहे हेही काही कळत नाही. कंपन्यांचे प्रॉफिट वाढत आहे पण नोकऱ्या वाढत नाही. तर ह्याच्यावर उपाय काय हे कोणाला काही कळत नव्हतं. म्हणून हे नवीन प्रेसिडेंट जे आलेले आहेत ते काय म्हणाले ह्याच्यावर उपाय म्हणजे टॅरिफ. त्यांनी जवळजवळ 11 लाख लोक आता आपली इंटरनॅशनल स्टुडंट शिकतात, आपली नाही सगळ्या देशात. तर त्याच्यातली फक्त 900 लोकांना त्यांनी आता डिस्क्वालिफाय केलं. पण त्याचा हल्लागुल्ला इतका मोठा झाला की अरे 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 ट्रम्पनी सगळ्यात मुलांना परत पाठवायला सुरुवात केली. असं अजिबात नाहीये. 2022ला 1,15,000 गेले आणि 2023ला 1,30,000 गेले. आता इतक्या भयंकर संख्येने लोक गेल्यावर अमेरिकेत नोकऱ्या मिळणार कशा सगळ्यांना? गंमत कशी आली की भारतात नोकरीचा वांदा आहे, इथे नोकरी नाही मिळत तर चला अमेरिकेला, तिकडे नोकरी मिळाली. असं काही धर्मशाळा आहे का ती? तुमच्या मुलाला जरी GPA असेल 9.2 ना 9.10 आउट ऑफ 10 तरी सुद्धा त्याला खरंच किती ज्ञान आहे हे तुम्ही तपासून बघा आणि मगच परदेशात जायची उडी मारा. 50 लाख खर्च करा. 1 महिना अमेरिकेत राहायचं म्हणजे 1 लाखाचा खर्च आहे. आधीच पेरेंट्सचे तुम्ही एवढे पैसे घातले, आणखी 1 लाख कुठे करताय? तर त्यांनी व्यवस्थित परत यावं आणि भारतात काय ते सुरुवात करावी. यावर्षी विद्यार्थी अमेरिकेत जाऊ शकतील का? हो हो, नक्कीच. आणि शेवटी तुम्हाला सांगतो की आज अमेरिकेची इकॉनॉमी सुद्धा विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक व चितळे मिनी बाकरवाडी प्रस्तुत मिनी मंच या आमच्या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला एवढं माहीत झालं असेल की आत्ताच्या प्रेसिंग विषयांवरती ॲक्शनेबल इन्साईट देणारी ही विशेष सिरीज आहे आणि त्यातला आजचा विषय हा खूप मोठ्या समुदायाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे अमेरिका. अमेरिकेत खूप काही घडतंय, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतोय, तिथल्या नोकऱ्यांवर होतोय, इथल्या नोकऱ्यांवर होतोय, विसाधारकांवर होतोय. इतकंच काय तर तिथनं येणाऱ्या भारतातल्या पैशांवरती टॅक्स लागायची शक्यता झाल्यामुळे भारतावरही होणार आहे. हे सगळं समजून घेण्यासाठीची आजची मुलाखत आहे आणि अमेरिकेला जायचं म्हणजे ज्यांचं नाव पहिल्यांदा डोक्यात येतं अशी व्यक्ती आज आपल्या बरोबर आहे, ती म्हणजे दिलीप ओक सर. तर स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँक वरती. आणि हाच पहिला प्रश्न आहे. आपण आधी बोललो त्यावेळी ट्रम्प सत्तेत यायचे होते. बरोबर आहे. आता ट्रम्प सत्तेत आले, त्यांचे असंख्य निर्णय आलेत गेलेत, काय काय झाले. तर पहिल्यांदा मला हे समजावून सांगा की काय घडतंय अमेरिकेत आपल्या दृष्टीने. बरं, आता सुरुवातीला अमेरिकेचं आधी थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो मी की अमेरिकेची जी GDP आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे सकल उत्पादन, ते साधारणतः 30 ट्रिलियन आहे. म्हणजे 30 लाख कोटी आहे. जगातला सगळ्यात बलाढ्य देश आहे. कम्पॅरिझन असेल तर 19 ट्रिलियन चायनाचं आहे आणि आपलं हार्डली 4 ट्रिलियन जेमतेम आहे, थोडंसं कमीच आहे. पण तिथे मेन प्रॉब्लेम असा आलाय की 36 ट्रिलियनचं कर्ज आहे. म्हणजे आपण असं म्हणत नाही की तो कर्जबाजारी देश आहे, पण तशीच परिस्थिती झालेली आहे. तुमचं उत्पन्नाच्या पेक्षा जास्त तुमच्यावर कर्ज आहे हो. आणि ते कर्ज काही कमी व्हायचं नाव नाहीये. दरवर्षी ते कर्ज वाढतच चाललंय. म्हणजे कुठेतरी अशी परिस्थिती येणार आहे की तुमच्या गळ्याशी येणार. कारण जोपर्यंत तुमचं ट्रेड डेफिसिट पॉझिटिव्ह होत नाही तोपर्यंत हे कर्ज फिटत नाहीये. आणि नेमकं ट्रेड डेफिसिट पॉझिटिव्ह होत नाहीये कारण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर चायनाला गेली, सर्व्हिस इंडस्ट्रीची भारतासारख्या देशामध्ये गेले. त्यामुळे हा सगळा वांधा निर्माण झालेला आहे की त्यांना मॅन्युफॅक्चरिंग वाढवल्याशिवाय काही गत्यंतर नाही. आणि पूर्वी कसं होतं की त्यांची मोनोपोली होती शिप बिल्डिंगमध्ये, जिथे आज चीन जो मोठ्या प्रमाणात आला. एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये हेही आता 100 सीटर एअरक्राफ्ट बनवायला लागलेले आहेत. फार्मास्युटिकल मोनोपोली होती त्यांची, सॉफ्टवेअरमध्ये अजूनही मोनोपोली आहे, त्यात काही वाद नाही आहे. तर ह्या आणि आर्मामेंट्समध्ये त्यांची या 4-5 गोष्टींमध्ये, पण आज आर्मामेंटलाही त्यांना कॉम्पिटिशन यायला लागले. त्यामुळे पूर्वीसारखं कसं आहे की ठीक आहे, मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट तुमचे जे कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आहेत, इलेक्ट्रॉनिक गजेट्स आहेत, ते दुसऱ्याला देऊन टाका, लोप आहे, आणि आपण आपल्या मोठ्या मोठ्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेशन करा. दुसरं काय झालं आहे की अमेरिकेची इकॉनॉमी ही प्रॉफिट सेंटर्ड इकॉनॉमी. तिथल्या कंपन्यांना काही देणं घेणं नाही की अमेरिकेत किती जॉब निर्माण होत आहेत, काय होत आहे. ते म्हणते आम्हाला किती प्रॉफिट होत आहे, चला मग चायनामध्ये तुम्ही गेला 2 रुपयात तो माल तयार होतोय, मी कशाला इथे 8 रुपयात. अशी काहीतरी गडबड त्यांची झाली. त्यामुळे कंपन्यांचे प्रॉफिट वाढत आहेत पण नोकऱ्या वाढत नाही. त्यामुळे अमेरिकेत खूप डिस्पॅरिटी आहे. काही ठराविक लोकांच्या हाती प्रचंड पैसा आहे आणि मासेसमध्ये पैसे नाही आहेत, ते गरीब आहेत. तर ह्याच्यावर उपाय काय हे कोणाला काही कळत नव्हतं. म्हणून हे नवीन प्रेसिडेंट जे आलेले आहेत ते काय म्हणाले, ह्याच्यावर उपाय म्हणजे टॅरिफ, इम्पोर्ट ड्युटी वाढवा. इम्पोर्ट ड्युटी वाढवली की आपोआपच
लोक कमी माल विकत घेतील आणि दॅट विल एनकरेज मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री इन अमेरिका, असं त्यांच्या डोक्यामध्ये होतं. आहे बरोबर थिअरॉटिकली, पण इम्पोर्ट ड्युटी वाढवली की दुसऱ्या दिवशी काय मॅन्युफॅक्चरिंग वाढवता येणार आहे का? नाही. ते एक मोठा जस्टेशन पिरियड आहे त्याला, 3-4-5 वर्षाचा. ते काय होणार नाहीये. म्हणून तर हा सगळा फ्लॉप शो चाललाय. ते आता परत प्रत्येक देशाबरोबर इंडिव्हिज्युअली ते आता निगोशिएट करतायत. त्यांच्याही लक्षात आलंय की हे काय होत नाहीये. दुसरं त्यांनी काय केलं ते म्हणजे इलिगल इमिग्रंटच्या विरुद्ध. ते अगदी परफेक्ट आहे. म्हणजे आपण भोगतोय आता या सगळं बांगलादेशची लोक आल्यामुळे. जवळजवळ 1 कोटीहून जास्त इलिगल इमिग्रंट आहेत. पण आता असं लक्षात आलं की एवढ्या लोकांना परत पाठवणंही शक्य होत नाहीये. तर किती विमानाने किती बोटी आणणार त्यांना परत पाठवा आणि जाणार कुठे ते? पण ते पासपोर्टच टाकून देतात. त्यामध्ये कुठल्या देशाचे हेही कळत नाहीये. तर तेही थोडंसं मागे पडायला लागलंय. मग डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी म्हणून त्यांनी सुरू केलं होतं. डॉज. एलॉन मस्क त्याचा अध्यक्ष झाला होता. त्यांनी आता राजीनामा दिला. कारण 130 दिवसाची त्याला मुदत दिली होती. 2 ट्रिलियन आम्ही खर्च कमी करू. नंतर मग 1 ट्रिलियन झालं. आणि शेवटी आता 130 दिवस झाल्यावर तो म्हणतो आपण 150 बिलियन फक्त कमी झालेत. म्हणजे तिथेही सगळी गडबड झालेली आहे. म्हणजे इंटेन्शन्स ही सगळी चांगली आहेत त्यांची, पण ते इम्प्लिमेंटेशन एकदम इरॅटिक करायला लागलेत. नंतर त्यांनी WHO, NATO त्या सगळ्यांचे कॉन्ट्रिब्युशन्स कमी करून तेव्हा दुनिया आम्ही कशाला उपकार करू आमच्या पैशाचं. मग तिथे त्यांनी कट डाऊन केलं. आणि आता सगळ्यात तुम्ही जे म्हणलात मगाशी ते म्हणजे टॅक्स ऑन आउटवर्ड रेमिटन्स. तो म्हणतो तुम्ही इथे पैसे कमावताय आणि तुम्ही भारतात पैसे पाठवताय, तुमच्या आई वडिलांना तिकडे फ्लॅट घेतलाय, तिकडे त्या कंपन्या इन्व्हेस्ट करते का? ते आम्हाला नाही चालणार. तुम्ही पैसा मिळवताय तो इथेच इन्व्हेस्ट करा. म्हणून त्यांनी 5% लावला. नंतर तो कमी करून तो 3.5% होता. पण त्यांनी दम भरलाय की तुम्ही हे जर कमी झालं नाही तर मी 10% लावीन, 15% लावीन. म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी ह्या नवीन ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये आल्या आणि त्यामुळे सगळीकडे हल्लागुल्ला मातून गेलं की झालं करायचं काय आणि अजून नवीन आणखीन काय येणार आहे. आणि गंमत म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोर्टमध्ये येत आहे. पुष्कळसे डिसिजन्स त्यांनी जे घेतले त्याला कोर्टाने परत निर्णय दिला की हे थांबवा. आणि त्यामुळे सध्या खरं सांगायचं म्हणजे अमेरिकेत काय चाललंय हे कोणालाच काही कळत नाही आणि पुढे काय होणार आहे हेही काही कळत नाही. आता विद्यार्थ्यांना ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आले? पहिला प्रॉब्लेम म्हणजे त्यांनी तो रिव्होकेशन ऑफ स्टुडंट व्हिसा जे त्यांनी मध्ये काढलं एकदम की आम्ही स्टुडंट व्हिसा रिव्होक करून टाकू. हे बरोबर आहे का? आहे. कारण तुम्हाला तिथे कशासाठी गेलाय तुम्ही? शिक्षणासाठी गेलाय, रिसर्च करण्यासाठी गेलेला. ते काम करा ना. तुम्ही तिथे पॉलिटिकल ऍक्टिव्हिझम मध्ये कशाला येत आहे? जसं आपल्याकडे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ तुम्हाला माहिती आहे, शिक्षण राहिलं बाजूला आणि ते तुकडे तुकडे करेंगे वगैरे असले उद्योग तिकडे चालले आहेत. वर्षानुवर्षाची मुलं तिकडे पडून आहेत, डिग्री घेत नाहीत. तोच प्रकार इथे बऱ्यापैकी झाला. म्हणजे हार्वर्डचं तुम्ही फेमस केस ऐकले, ते अँटी अमेरिकन स्लोगन्स आहेत, प्रो पॅलेस्टाईन स्लोगन्स आहेत. ते त्याला नकोय सगळं. तो म्हणला हे नाही चालणार आम्हाला. आणि म्हणून त्यांनी काय केलंय की आता सोशल मीडिया सगळं चेक करायला सुरुवात केली विद्यार्थ्यांनी. म्हणजे जो विद्यार्थी आता म्हणजे अगोदरपासूनच आहे, जो DS-160 फॉर्म भरायला लागतो ऍप्लिकेशनच्या वेळेला, त्यावेळेला त्याला तो सोशल मीडियामध्ये कुठले कुठले अकाउंट आहे, इंस्टाग्रामवर काय, फेसबुकवर काय, हे सगळं लिहायला लागतं. आणि ते सगळं ते लोक चेक करणार. त्यात जर काही त्यांना ऑब्जेक्शनेबल मिळालं तर ते तुम्हाला व्हिसाच देणार नाही. तर त्यांनी जवळजवळ 11 लाख लोक आता आपली इंटरनॅशनल स्टुडंट शिकतात, आपली नाही सगळ्या देशातली. तर त्याच्यातली फक्त 900 लोकांना त्यांनी आता डिस्क्वालिफाय केलं. पण त्याचा हल्लागुल्ला इतका मोठा झाला की अरे 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 ट्रम्पनी सगळ्यात मुलांना परत पाठवायला सुरुवात केली. असं अजिबात नाहीये. 11 लाखातले 900 मुलं म्हणजे काही फारसं नाहीये. त्यामुळे मला वाटतं हे अतिशय योग्य गोष्ट केलेली आहे. आणि हार्वर्ड विरुद्ध काय आहे ते तर वेगळीच केस आहे. त्या हार्वर्डमध्ये अशी मंडळी बरीच होती आणि ती वर्षानुवर्ष राहणार होती. आणि हार्वर्ड हे थोडं लेफ्टिस्ट आहेत ती लोक सगळी. किंवा काही आयव्ही लीगचं आधी कोलंबिया झालं, आता हार्वर्ड झालं. तर हे लेफ्टिस्ट लोक त्याला नको आहेत. तो म्हटलं की तुम्ही तुमच्या शिक्षणाचं काम चालू ठेवा. म्हणून त्यांनी त्याची देणगी बंद केली हार्वर्डची. आणि त्यांनी सांगितलं की इंटरनॅशनल स्टुडंट्सना घ्यायचंच नाही तुम्ही. एकदम धाडकन त्यांनी त्यांना एकदम निर्णय दिला. पण नंतर ते कोर्टात गेले, ते कोर्टात चालू आहे, आता परत ते घेतात वगैरे सगळं बरोबर आहे. तर पहिलं आहे की अँटी अमेरिकन त्यांना स्लोगन नको आहेत आणि पॉलिटिकल ऍक्टिव्हिझम नको आहे. त्यासाठी त्यांनी काय केलंय, गंमत म्हणजे सडनली 4 दिवसापूर्वी स्टुडंट व्हिसाच बंद करून टाकले. नवीन अपॉइंटमेंटच नाहीत. त्यामुळे सगळे पॅनिक निर्माण झालं. कारण आत्ता सगळी जाणारी असतात ऑगस्टला आणि त्यांच्या मेन अपॉइंटमेंटच्या सगळ्या जून, जुलै, ऑगस्टमध्ये असतात. तर सगळ्या अपॉइंटमेंट ठप झाल्यात. जेमतेम 50% लोकांना अपॉइंटमेंट मिळाल्यात, त्यांच्या विजा आहेत. पुढच्या लोकांचं काय होईल
हे काही कळत नाहीये. पण ज्या वेळेला आम्ही ऑफ द रेकॉर्ड चौकशी केली की एक्झॅक्टली कधी सुटणार आहे, तर असं कळलं, खरं खोटं माहीत नाही, की त्यांनी नवीन एआयचं मॉडेल डेव्हलप केलं आहे, की त्याच्यामुळे ते सगळे ज्या ज्यांना व्हिसा दिले त्यांचं पण अकाउंट चेक करणार आहेत. त्यात ऑब्जेक्शन मिळालं तर ते व्हिसा ते रिव्होक करून टाकतील आणि पुढच्या लोकांचा पण व्हिसा ते ह्या मॉडेलच्या थ्रू चेक करतील त्यांचं सगळं आणि मगच व्हिसा मिळेल. तर मला वाटतं हे खूप पेपरात तुम्ही वाचलं असेल की अरे अमेरिकेचे व्हिसाच बंद झाले. असं काही नाहीये. हे टेम्पररी बंद झालेले आहेत आणि ते आता सुरू करतील थोडंसं. म्हणजे सर यावर्षी विद्यार्थी अमेरिकेत जाऊ शकतील का? हो, हो. नक्कीच. हं. त्यांची कॉलेजेस सुरू होतात 15 ऑगस्ट नंतर आणि शेवटी तुम्हाला सांगतो की आज अमेरिकेची इकॉनॉमी सुद्धा विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे. हं. 11 लाख इंटरनॅशनल स्टुडंट्स अमेरिकेत शिकतायत. भारताचे 3,30,000 आहेत. चायनाचे जवळ 2,70,000 आहेत. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो की त्यात 2 प्रकारच्या फी असतात. अमेरिकन मुलांना इन स्टेट फी असते आणि बाहेरच्या लोकांना आउट ऑफ स्टेट असते. म्हणजे अमेरिकन मुलांनी जर $100 फी भरली तर बाहेरचा जवळजवळ $250. एवढा मोठा फरक आहे. त्यामुळे सगळ्या युनिव्हर्सिटीची अर्थव्यवस्था ही या इंटरनॅशनल स्टुडंट्सवरच अवलंबून आहे. ही जर मुलं बंद झाली तर सगळ्या युनिव्हर्सिटी कोलॅप्स होतील, की जो प्रकार 2020ला करोनाच्या वेळेला झाला. तसं ते आता काही होऊन देणार नाहीत ते. त्यामुळे व्हिसा स्लॉट ओपन करतील आणि ते काय करतात, कधी कधी अख्खा दिवस स्टुडंट व्हिसासाठी असाइन करतात. त्याला म्हणतात व्हिसा डे. 1,000 मुलं त्या एका दिवशी काढा आणि बाकीचे व्हिसा ते बाजूला करतात. त्यामुळे जाणार का मुलं? हो, नक्कीच जाणार. हं. तर पण ज्यासाठी अमेरिकेला जातात किंवा निदान असं मानलं जातं भारतीय लोक ते म्हणजे नोकऱ्या. हं. आता नोकऱ्यांमध्ये फंडामेंटल चेंज होतोय. एक एआय मुळे येणारा चेंज आहे. दुसरा ट्रम्प टेरिफमुळे येणारा चेंज आहे. अमेरिकेतल्या नोकऱ्या नक्की कोणत्या परिस्थितीत आहेत? मिळतात का नोकऱ्या? काय घडतं? हा $1,000,000 प्रश्न आहे. कारण जिकडे तिकडे हाच सवाल विचारतायत. आमच्या संस्थेमध्ये सुद्धा आता जी मंडळी येतात त्यांचा पहिला प्रश्न असतो की बाबा नोकरी मिळेल का? कारण साहजिक आहे, 50 लाख रुपये घालून जो माणूस जातो तो काय चॅरिटी करायला जातो का? ROI काही पाहिजेच ना त्याला. आणि ही मध्यमवर्गीय लोक असतात. उद्या नोकरी नाही मिळाली परत याच्यात लोन पण फेडणार. त्यामुळे अमेरिकेत नोकऱ्या मिळतात का हा पहिला महत्वाचा मुद्दा सगळ्या लोकांचा आहे. तर हे अर्ध सत्य आहे. मिळतात का? हो. मिळत नाहीत का? हो. दोन्ही प्रकार आहेत. तर आता पहिली गोष्ट काय झालंय गोंधळ, की प्रचंड संख्येने अमेरिकेत मुलं जायला लागली. 2020ला कोरोनामुळे हार्डली 15,000 लोक गेली. 2021ला अचानक ती संख्या वाढून 80,451 झाली. भारतातनं अमेरिकेत गेलेली जाणारी मुलं. आणि बरं. ती कशा प्रकारची असतात? आता पूर्वी 2016च्या अगोदरचा नंतर डेटा बघितला सर्वसाधारणपणे 45,000 ते 60,000 मुलं जात असत काय. आणि तेवढी ती मुलं अमेरिकेच्या इकॉनॉमीत ऍब्झॉर्ब व्हायची. तर तोपर्यंत जॉबचा काही प्रॉब्लेम नव्हता. आणि आता जेव्हा आम्ही स्टुडंट व्हिसा म्हणतो त्यात अंडर ग्रॅज्युएट पण आले, पोस्ट ग्रॅज्युएट पण आले, PhD पण आले. तर 2021ला अचानक 80,421 लोक गेली. ती मुलं पास झाली 2023ला. 2022ला 1,15,000 गेली. बरं. आणि 2023ला 1,30,000 गेले. आता इतक्या भयंकर संख्येने लोक गेल्यावर अमेरिकेत नोकऱ्या मिळणार कशा सगळ्यांना? आणि शिवाय मग ते थोडंसं दणका बसून मग 2024ला 86,000. आणि ही सगळी लोक जी पास झाली मे 23ला, मे 24ला, यांना नोकऱ्या मिळणं अवघड होऊन बसलं, कारण संख्याच प्रचंड होऊन बसले. तर ह्या वर्षी माझ्या मते, कारण आमच्या संस्थेत आम्हाला दिसत आहे, प्लस आम्ही लोन प्रोव्हायडरशी बोलत असतो, तर त्या सगळ्यांच्या मध्ये 40% संख्या कमी होईल, कारण तेवढी लोक आता कमी जात आहेत. आता ही एवढी मुलं का गेली अचानकपणे? तर काय झालं की 2020ला कोरोनामुळे कोणी लोक जायलाच तयार नव्हती, म्हणून त्यांनी 2021ला काय सांगितलं की GRE न देता तुम्ही या. बरं. पूर्वी GRE परीक्षेला साधारणतः 300 मिनिमम मार्क असले तरच तिथल्या युनिव्हर्सिटी ऍडमिशन द्यायच्या. टियर 2 ज्या असायच्या 292 तरी मागायचे. आता GREच वेव केली, त्यामुळे जो उठला तो अमेरिकेला जायला लागला अचानकपणे. आणि त्या युनिव्हर्सिटीला मजा वाटली, चला एवढी मुलं येतात तर आपली परिस्थिती सुधारते. आणि त्याचे रिपरकशन्स काय होणार त्यांनी काय बघितलंच नाहीत. की नोकऱ्या नाही मिळाल्या तर आपलंच नाव खराब होणार आहे, उद्या नंतर ही मुलं आपल्या युनिव्हर्सिटी येणारच नाहीत. तर हा मेजर वांधा येऊन बसला की GRE काढून टाकली त्याने. आणि म्हणून कोणीही मुलं तिकडे अमेरिकेत जायला लागली. म्हणजे तुम्हाला आणि अशी गंमत कशी आली की भारतात नोकरीचा वांधा आहे,
इथे नोकरी नाही मिळत तर चला अमेरिकेला, तिकडे नोकरी मिळेल. असं काही धर्मशाळा आहे का ती की कोणालाही नोकरी मिळेल तुम्हाला? तर मला वाटतं आता ही संख्या खाली यायला लागलेली आहे. कारण 2021ला आणि त्यात गंमत काय आली, 2020 कोरोना आल्यावर अमेरिकन IT फर्म्सना असं वाटायला लागलं की आता टेक्नॉलॉजी बदलते. Zoom आलं, Google हो. मीट आलं, वर्क फ्रॉम होम सगळं. त्यामुळे आता आपण ह्याच्यामध्ये खूप इन्व्हेस्ट करूया, AI मध्ये इन्व्हेस्ट करूया. म्हणून 2021ला खूप मोठ्या संख्येने त्यांनी रिक्रुटमेंट केली आणि ती रिक्रुटमेंट केल्यानंतर 2022च्या सुमारास त्यांना लक्षात आलं की अरे बाबा, या लोकांना कामच देता येत नाही. आपल्याला वाटलं तेवढं काही टेक्नॉलॉजी बदलणार फास्ट नाहीये, एवढी गरज नाहीये. आणि मग 2022ला ले ऑफ सुरू झाले. म्हणजे एकीकडे इथून जाणाऱ्या मुलांची संख्या वाढली, दुसरीकडे ले ऑफ सुरू झाले. 22ला ले ऑफ, 23ला ले ऑफ, 24ला ले ऑफ नाही झाले, पण नवीन रिक्रुटमेंट काही नाही. तर हा दोन्हीकडनं दांडू बसला एकदम, की जाणारी मुलं पण प्रचंड संख्येने वाढली आणि तिथे नोकऱ्याच नाहीत. त्यामुळे मुलांना परत यायची वेळ आलेली आहे. तर आता हळूहळू मार्केट ओपन व्हायला लागलं. आणि त्यात दुसरी गोष्ट कशी झाली की जाणाऱ्यांच्यामध्ये IT च्या लोकांची संख्या भरमसाठ वाढली. म्हणजे आमच्या संस्थेमध्ये ऍडमिशन्स काउन्सिलिंगमध्ये ह्या वर्षी 78% लोक ही IT, डेटा सायन्स आणि रिलेटेड फील्डमध्ये, बापरे. आणि उरलेली 22% उरल्या सगळ्या ह्याच्यातली आहेत. मेकॅनिकल आहे, इंडस्ट्रीला, इलेक्ट्रिकल आहे, त्यांना नोकऱ्या मिळत आहेत. त्यांच्यामध्ये बेकारी नाहीये, थोडेसं कष्ट घ्यायला लागतात. म्हणजे कोर इंजिनिअरिंग आहे किंवा कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट आहे, आर्किटेक्चरमध्ये आहे, फायनान्समध्ये आहे, तिथे नोकऱ्या आहेत. म्हणजे नोकऱ्या नाहीये खरं आहे का? नाही. नोकऱ्या नाही कोणत्या बाबतीत झालंय, हे कॉम्प्युटर सायन्सच्या बाबतीत आणि डेटा सायन्सच्या बाबतीत व्हायला लागलंय. तर तुम्हाला ती गंमत आहे, हितोपदेशमधली एक गोष्ट होती. 100 गायी चरत होत्या एका कुरणामध्ये. तिथे काही हिरवं गवत होतं, काही पिवळं गवत होतं. त्या गायी खाऊन पिऊन सुखी होत्या. त्या मालकाने शेजारी दुसरं कुरण सुरू केलं. तिकडे एकदम ग्रीन ग्रास सगळं आलं, हिरवं गवत. तर ते बघत होते या गायी. तर एका गायीला वाटलं आपण जाऊन तिकडे खावं काहीतरी, मग ती उडी मारून पलीकडे गेली आणि ती सुखी झाली एकदम. भरपूर तिला गवत मिळालं. तिच्या मागे 10 गायी गेल्या, तिच्या मागे 10 गायी गेल्या, अशा करत 80 गायी पलीकडे गेल्या, 20 गायी इकडे राहिल्या. आणि नंतर त्या 80 गायी एकदम गेल्यामुळे सगळं गवतच खाऊन संपलं आणि ते उपाशी मारायला लागल्या. आणि इथल्या 20 गायीचं तरी पिवळं गवत होतं तरी ते खायला मिळत होतं. त्या सुखी होत्या. तोच प्रकार झालेला आहे. 80% लोकांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये उड्या मारल्या. जी कोर इंजिनिअरिंगमध्ये राहिली त्या लोकांना अजूनही अमेरिकेत नोकऱ्या मिळत आहेत. दुसरी गोष्ट कशी झाली की AI मुळे मोठं ऑनस्लॉट आला, की जे रुटीन जॉब्स आहेत ते रुटीन जॉब्स हळूहळू नाहीसे होणार आहेत. म्हणजे आता कोडिंगचे जॉब्स मोठ्या प्रमाणावर होते किंवा तुमचे टेस्टिंगचे जॉब अर्थात ते भारतात आले होते बरेचसे. तर हे जॉब्स आता कमी व्हायला लागतील. कारण तुम्ही ChatGPTला प्रॉम्प्ट दिलात की तो कोड तुमचा दणकन देतो हातात, पण आणि नंतर तो कोड थोडासा तपासायला लागतो, कारण अजून 1-2 वर्ष लागतील त्याला. पण तरी म्हणजे कसं आहे की आता तो नोकऱ्या आहेत का? हो, प्रॉम्प्ट देण्यासाठी जो इंटेलिजंट माणूस लागतो तो हवाच आहे त्यांना. तर आता कोणाला नोकऱ्या आहेत की कॉमन मॅनला नोकऱ्या लागणार नाहीत. आणि तुम्ही बघा की युनिव्हर्सिटीचा सिलेबस नुसता तुम्ही करून जर नोकरी मार्केटमध्ये आला तर नोकऱ्या मिळणार नाही. कारण टेक्नॉलॉजी ही नेहमी पुढे असते. टेक्नॉलॉजीचा सिलेबस 2 वर्ष मागे असतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा सिलेबस करता त्याच वेळेला लेटेस्ट टेक्नॉलॉजी तुमची काय चालले, कोर्सेरावर तुम्हाला कोर्सेस करायला पाहिजेत, युडेमीवर कोर्सेस करायला पाहिजेत, किंवा युट्यूबवर आज फुकट शिकवणारे सुद्धा कितीतरी लोक आहेत. म्हणजे जी मुलं स्वतःला अपग्रेड करतील नवीन टेक्नॉलॉजी, त्यांना नोकऱ्या मिळणार का? 100% मिळणार. 2026ला माझा कॉन्फिडन्स आहे की मार्केट अपस्विंग जाईल. पण जी ऑर्डिनरी मुलं आहेत की ज्यांना ह्या सगळ्या गोष्टीत काही कळत नाही, कारण भारतापासूनच त्यांना सवय असते की जीपीए 9.2 GPA मी हुशार, ज्ञान किती आहे आता बद्दा काही नाही. तर जी खरं ज्ञान मिळवणारी आहेत त्या लोकांना नोकऱ्या मिळणार. तर त्यांच्यासाठी त्यांना सिलेबस बरोबरच स्किल्स चांगली डेव्हलप करायला लागतील. या वेगवेगळ्या ऑनलाईनच्या कोर्सेसवरनं किंवा युट्यूबवरनं जे शिकवणार आहेत त्यांच्यावरनं. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग आहे, डीप लर्निंग आहे, IoT आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स, व्हर्च्युअल रियालिटी आहे, ऑगमेंटेड रियालिटी आहे, NLP आहे, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, सायबर सिक्युरिटी आहे. ही सगळी नवीन क्षेत्र आहेत. आणि ह्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही ज्ञान मिळवलं तर तुम्हाला जॉब आहे. पण तुम्ही जर त्या रुटीन मॅटरच्याच मागे धावत बसला तर जॉब नाहीये. त्यामुळे मला असं वाटतंय की सगळ्या युनिव्हर्सिटीनी पुन्हा हे GREचं फिल्टर लावावं
म्हणजे आपोआपच साधी मुलं बाहेर पडतील आणि चांगली मुलं अमेरिकेत जायला सुरुवात होईल. आणि जी मुलं हुशार आहेत ती स्वतःहूनच अपग्रेड करत असतात. अशा लोकांना नक्कीच नोकऱ्या मिळतील. त्यामुळे जॉब्स आहेत का? आहेत. इंजिनिअरिंग फील्डमध्ये जॉब्स आहेत, आर्किटेक्चरमध्ये आहेत, फिनान्समध्ये आहेत. आणखीन एक महत्वाचं म्हणजे ज्यांना भारतामध्ये एक्सपिरियन्स आहे 2 ते 3 वर्षाचा, हम्म. अशा लोकांना अमेरिकेत जॉब मिळणं तसं रिलेटिव्हली सोपं आहे. आणि हे आम्ही अनुभवतोय, कारण आमच्याकडे जी मुलं गेलेली आहेत एक्सपिरियन्स, त्या लोकांना जॉब मिळत आहेत. पण एकच आहे की आता जॉब मिळणं तेवढं सोपं नाहीये. पूर्वी एक 50 ठिकाणी अप्लाय केलं की जॉब मिळाला, आता 500 ठिकाणी करायला लागतं. हम्म. इट्स अ गेम ऑफ पेशन्स. म्हणजे वेळ लागतं माणसाला. 500 ठिकाणी तुम्ही जॉबसाठी अप्लाय करणार आणि ते सुद्धा कसं की तुम्हाला लिंक्डइनवर तुम्ही प्रोफाईल लोड करत राहायला लागतं किंवा रेफरन्सेस लागतात तुम्हाला. म्हणजे एखाद्या कंपनीत डायरेक्टर लेव्हल, सिनियर डायरेक्टर लेव्हल, प्रेसिडेंट लेव्हल, व्हाईस प्रेसिडेंट लेव्हल ह्या लोकांचे कॉन्टॅक्ट असतील तर ते तुमचा इंटरव्ह्यू कॉल करायचा प्रयत्न करतील. हम्म. आणि हे एकदा तुम्ही म्हणजे झालं किंवा ते OA असतं, ऑनलाईन असेसमेंट. कठीण असते ती ऑनलाईन असेसमेंट. ती तुम्ही पास झालात की मग तुम्हाला ते 5-5, 6-6 राऊंड इंटरव्ह्यूचे घेतात. म्हणजे 500 ठिकाणी अप्लाय करा, म्हणजे 10-15 ठिकाणी येईल, म्हणजे 3-4 इंटरव्ह्यू कॉल येतील, म्हणजे लागली तर चुकून एक नोकरी लागेल. अशी परिस्थिती आता अमेरिकेत झालेली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार राहायला पाहिजे. आपल्याकडे बऱ्याच लोकांना इंग्लिशही नीट बोलता येत नाही हो जाणाऱ्या. हम्म. कित्येक लोकांना रेझ्युमे तयार करता येत नाही. असं कसं चालेल ना? त्यामुळे जी स्मार्ट मुलं आहेत, हुशार मुलं आहेत, अशा लोकांना नोकऱ्या आहेत का? आहेत. आणि अशा लोकांना नोकऱ्या मिळतच राहणार अमेरिकेत. एक असा ट्रेंड होता 10-11 वर्षापूर्वी, ज्यावेळी मी पास आउट झालो त्यावेळेला, की अमेरिका नाही जमलं तर कॅनडा, आणि मी थोडासा मेकॅनिकल सिव्हिलमध्ये असेल तर जर्मनी किंवा युरोप, UK फारच काही नाही झालं लिबरल आर्ट्ससाठी वगैरे. आता अमेरिकेत असं चालू असेल तर मग बाकीच्या देशांमध्ये काय चालू? आता कसं झालंय, पहिले 2-3 गोष्टी आपण सेपरेट आउट करू. एक लिबरल आर्ट्स, ह्युमॅनिटीज म्हणतो, सोशिओलॉजी, सायकोलॉजी, म्युझिक, लिंग्विस्टिक, इथे जगात कुठेच नोकऱ्या नाहीत. हम्म. कारण त्यांची मंडळी सगळी बसलेली असतात. हम्म. आणि एस्पेशली तर अमेरिकेचं तुम्ही बघाल तर अमेरिकेतले लोक टेक्निकल फील्डमध्ये फार जात नाहीत. म्हणून तर आपली चलती आहे तिकडे भारतीय, चायनीज लोकांची. हो. त्यामुळे ह्युमॅनिटीज नाही. सायन्स दुसरं जे आहे, म्हणजे प्युअर सायन्स आहे, फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे, आणि बायोलॉजिकल सायन्स, म्हणजे तुमचे जेनेटिक्स समजतं हो. मग. तर ह्या ठिकाणी कसं, ह्या ठिकाणी तुम्हाला नुसतं MS करून चालत नाही. इथे तुम्हाला PhD पर्यंत जायला लागतं. म्हणजे जवळजवळ 6-7 वर्ष शिकायला लागतं. पण त्याचा सुद्धा प्रॉब्लेम असा आलाय की आता नव्या ऍडमिनिस्ट्रेशननी फंडिंग कमी केलंय युनिव्हर्सिटीचं. आणि फंडिंग नाही म्हटलं तर यांना मिळणार कशी? कारण हे फंडेड ऍडमिशन असतं त्याचं. हम्म. त्यामुळे तिथेही आता झालाय जॅम. आणि PhD करून जण पूर्वी प्रोफेसरची नोकरी मिळायची, हम्म. आता तेही मिळणं अवघड व्हायला लागलंय. त्यामुळे ह्युमॅनिटीजला प्रॉब्लेम आहे, सायन्सेसला प्रॉब्लेम आहे, राहिलं टेक्निकल. आता इतर देशांचं, कॅनडात तुम्ही ऐकलं असेल की कॅनडात परिस्थिती खूपच गंभीर आहे. त्यांच्याकडे प्रचंड संख्येने इमिग्रंट गेले. पिअरे ट्रुडो गेला होता तो, होता पूर्वी. तर आता तिथे व्हिसा मिळणं सुद्धा अवघड व्हायला लागलं, स्टुडंट व्हिसा. अर्थात त्याच्यात आपणच जबाबदार आहोत. वाटेल ती लोक तिकडे घुसली उलटे पालटे गोंधळ करून, आणि त्यामुळे त्यांना साहजिकच ते हात शेकले त्यांचे. इंग्लंडला नोकऱ्याच नाहीये, ती सगळ्या जगाला माहिती गोष्ट आहे. आणि त्यांनी तर जी बॅरियर आणली आहे ती मला वाटतं 38,700 पाऊंड पगार असेल तरच तुम्हाला PR मिळेल. अच्छा. 2 वर्षाचा OPT जो आहे, जसा अमेरिकेत 3 वर्षाचा आहे, किंवा आयर्लंडला आता 40,000 पाऊंडचं त्यांनी आणलेलं आहे बॅरियर. त्यामुळे इंग्लंडला नोकऱ्या नाहीत, पुष्कळ लोक माझ्या माहितीतले परत आले. आणि बाकी युरोपात लँग्वेज बॅरियर आहे. काही प्रमाणात तुम्हाला हॉलंडला आणि स्वीडनला जॉब्स आहेत इंजिनिअरिंग फील्डमध्ये. पण त्या छोट्या देश आहेत, ते किती ॲब्झॉर्ब करणं तुम्हाला. जर्मनी तुम्ही म्हणताय तसं आहे. अजूनही मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ह्या लोकांना जर्मनीत जॉब्स आहेत. पण त्याच्यासाठी त्यांना चांगल्या TU9 म्हणतात त्या युनिव्हर्सिटीत जायला पाहिजे. त्यासाठी इथे GPA खूप हाय लागतो. आणि दुसरं, ते इंग्लिश स्टार्ट कोर्सेस असतात. पण त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असतात ते सगळे जर्मनमध्ये असतात. तर अनलेस यू हॅव कमांड ओव्हर जर्मन लँग्वेज, यू कॅनॉट क्रॅक दॅट इंटरव्ह्यू. आणि तिथे आपली मुलं अडखळत आहेत. ती खूप लाईटली घेतात. काहीतरी A1 A2 करून जायचं का ऍडमिशन मिळतं म्हणून, आणि म्हणून तिकडे नोकऱ्या मिळत नाही. आणि तिथे सुद्धा ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 युनिव्हर्सिटी आहेत. ग्रेड 2, ग्रेड 3 युनिव्हर्सिटीत गेलं तर तिकडे नोकऱ्या मिळत नाहीयेत. आम्ही आमचं स्वतःचं कन्सल्टिंग आहे जर्मनीमध्ये. आम्ही लोकांना सांगतो जाऊ नका अशा ठिकाणी.
जातात आणि मग नोकऱ्या मिळत नाहीत आणि मग परदेशी वेळ येते. तर सगळ्या जगामध्ये आज प्रॉब्लेम्स आहेत का? हो, नोकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत. सगळ्या इकॉनॉमी सध्या जरा थंड आहेत. त्यामुळे जायला पाहिजे का? जायला पाहिजे. पण आमचं नेहमीच म्हणणं काय आहे, की तुम्ही योग्य ठिकाणी जा. चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही जर गेलात तरच तुम्हाला नोकऱ्या मिळतील. उगाच सबस्टँडर्ड युनिव्हर्सिटीत जाऊ नका. इथे बरेच एजंट बसलेले आहेत. त्यांना त्या युनिव्हर्सिटी कमिशन देतात. मग ते एजंट त्यांना त्या युनिव्हर्सिटीत पाठवतात. आपणही म्हणतो अरे वा आम्हाला ॲडमिशन मिळाली आणि मग आपण तिकडे जातो. पुढे काय होतं पंचायत होऊन बसते. सो यू शुड ऑलवेज फाइंड आउट की टियर 1 युनिव्हर्सिटी आहे का? हां, मग तुम्ही नक्की जा. मग त्याला तिथे मार्केट व्हॅल्यू असेल. नंबर 2 जर तुम्ही जर्मनीला गेलात तर भाषा आपल्याला येते का हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि नंबर 3 तुम्ही जी काही टेक्नॉलॉजी नवीन चाललेली आहे त्या टेक्नॉलॉजीमध्ये जा. म्हणजे तुम्हाला नोकऱ्या मिळतील. यू हॅव टू बी एम्प्लॉयबल. हे जाऊ घातलेल्यांबद्दल आता जे गेले दुप्पट 2.5 पट 60,000ची कपॅसिटी आणि एक 30-50 आहेत त्यांचं काय? H1B वर जे आता आहेत त्यांना भीती वाटते की मला ग्रीन कार्ड मिळेल का नाही, PR होईल का नाही. त्याच्यावर आम्ही एपिसोड केलेला की 100-150 वर्षाचं वेटिंग असणे इतपत ते नंबर आहे. बरोबर. जे आज परदेशात आहेत त्यांनी परदेशातच स्ट्रगल करत राहावं, काय विचार करावा का भारतात परत येणं सोयीस्कर? आता पहिला प्रश्न म्हणजे एवढी मुलं गेलेत त्यांचं काय? हं. जी 21 साली मुलं गेलेत ती 23 साली पास झाली. एक सेमेस्टर ढकलू शकतात. त्यामध्ये फेब्रुवारी 24 पर्यंत तिकडे थांबले होते. पण जर नोकरी नाही मिळाली तर मग ते कन्सल्टन्सीच्या थ्रू जातात. अगदी कमी पगारावर नोकऱ्या करतात किंवा नो पेड जॉब करतात. म्हणजे नो पेड जॉब म्हणजे इथून आई-वडिलांना पैसे पाठवायला लागतात. कारण OPTमुळे 3 वर्ष नोकरी करायला परवानगी असते तुम्हाला. पण हे असलं काही करू नये त्यांनी. कारण जर होरायझनमध्ये तुमच्या काही जॉब मिळेल अशी काय शाश्वती नसेल तर आयडियली त्यांनी परत यावं, आणखीन खर्च करू नये. त्यामुळे ही जी 23 साली पास झाली, 24 साली पास झालेली जी मंडळी आहेत यांची तर अवस्था आहे. मला वाटतं परत येत असतील ती. 25 सालची मंडळी आहेत ते थांबलेत अजून. कारण ते एक सेमेस्टर पुढे ढकलून 26 पर्यंत ते वाट बघतील. पण जर त्यांना फार दिवस थांबवू नये, कारण 1 महिना अमेरिकेत राहायचं म्हणजे 1 लाखाचा खर्च आहे हो. आधीच पेरेंट्सचे तुम्ही एवढे पैसे घातलेत, आणखी 1-1 लाख कुठे करताय? तर त्यांनी व्यवस्थित परत यावं आणि भारतात काय ते सुरुवात करावी. पण मला असं अजूनही वाटतंय की 26 नंतर नोकऱ्या मिळायला सुरुवात होईल. आणि आता ह्या वर्षी जी मुलं जाणार आहेत ती 27ला पास होतील. तो नंबर कमी असेल त्यामुळे जॉब मिळायला सुरुवात होईल. हे झालं पहिलं. आता दुसरं तुम्ही ग्रीन कार्डचं म्हणाला. ग्रीन कार्ड मिळणं हे जवळजवळ दुरापास्त झाले. त्याच्या आधी H1B. H1B म्हणजे तुम्ही ज्या वेळेला नोकरी लागते, तुम्हाला OPTवर तुम्ही असता, त्यावेळेला तुम्हाला OPT म्हणजे ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग, यू आर अलाउड टू वर्क इन अमेरिका फॉर 3 years आफ्टर यू कम्प्लीट युअर ग्रॅज्युएशन. तर त्या काळामध्ये जर तुम्हाला नोकरी लागली तर तुम्ही H1Bसाठी अप्लाय करू शकता. तर H1Bचा कोटा लिमिटेड आहे, 85,000 आहे. ॲप्लिकंट जवळ 4-4.5 लाख आहे. मग ती लॉटरी सिस्टमच आहे. पण यू कॅन ट्राय थ्राईस, म्हणजे 3दा लॉटरी तुम्हाला मिळते. मिळाला H1B तर तुम्ही राहू शकता. नाही मिळालं तर तुम्हाला परत यायला लागतं. तर हे सगळं नशिबाचा खेळ आहे सध्या तरी. आणि H1B मिळाल्यावर मग तुम्हाला ग्रीन कार्डसाठी अप्लाय करायला लागतं. आता ग्रीन कार्ड मिळेल का? अवघडच आहे फार. कारण ग्रीन कार्डमध्ये तुम्हाला ढोबळमानाने 3 कॅटेगरी आहेत, 2 कॅटेगरी. एक EB1 म्हणजे ज्यांची अमेरिकेला गरज आहे. डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, आउटस्टँडिंग करिअरचे लोक आहेत. त्यांना पूर्वी 1 वर्षात मिळायचं. आता 3 वर्षाचा वेटिंग पिरियड. आणि EB2 म्हणजे जे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत ते, आणि EB3 म्हणजे नुसते अंडरग्रॅड झालेली लोक आहेत. त्यांचं आत्ताचं प्रोसेसिंग 2012चं चाललंय. म्हणजे 13 वर्षाचा लॅग आहे. कारण कोटा सिस्टम आहे. प्रत्येक कंट्रीला लिमिटेड कोटा आहे. 1,30,000 फक्त ग्रीन कार्ड देतात. त्यातला आपल्याला कोटा किती आहे? 8%. म्हणजे जेमतेम तुम्हाला 1,000-2,000 आणि आपले लाखो लोक अप्लाय करतात. त्यामुळे ग्रीन कार्ड मिळायची शक्यता खरं सांगायचं म्हणजे खूप कमी आहे. या प्रेसिडेंटनी मात्र इलेक्शनच्या वेळेला स्लोगन दिलं होतं, आय नीड इंटेलिजंट पीपल. मला अशी माणसं हवेत. त्यामुळे मी H1B बायपासच करणार आहे. तुम्ही अमेरिकन डिग्री घेतली की तुम्हाला डायरेक्ट ग्रीन कार्ड देणार. पण ते सगळं थंड झालं आता. आता काहीच होत नाहीये. असं जर खरंच झालं तर फार मोठी चांदी होईल ती. पण आता तरी काय तसं वाटत नाही. शेवटचा प्रश्न. अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणे आणि मग तो 90-100 पट असतो, ह्यातून एक डेल्टा तयार होतो की तिकडं मी $5,000 कमावतोय, 1 लाख खर्च केला, 4 लाख होते, अजून 1 लाख टॅक्सला गेले, 2 लाख इथं आले आणि त्यातनं मी इथं ऍसेट उभा करतो, असं एक गणित होतं. आता जर का हा TCS येऊ लागला
आणि तो समजा ऍडजस्टेबल नसेल, तर हा जो डेल्टा होता, मी अमेरिकेत कमावून भारतात गुंतवतोय म्हणून माझे ऍसेट होतात, ह्याची शक्यता कमी कमी होत जाईल. नाही जाणार, कारण काय 3.5% टॅक्स ठीक आहे, लोक ऍब्झॉर्ब करू शकतात ते. आपण सुद्धा जेव्हा आउटवर्ड रेमिटन्स पाहतो 20% TCS मीच भरतो की, बरोबर. पण तो तुम्ही क्लेम करू शकता इन्कम टॅक्समध्ये. तिथे तसा क्लेम करता येत नाही, पण त्यांनी फार फरक पडणार नाही. आणि अजून सुद्धा 3 वर्ष OPT वर तुम्ही नोकरी केली तर भरपूर पैसे मिळतात. तुमचं लोन सगळं फिटू शकतं, थोडे आणखीन वाचतात. त्यामुळे अजूनही ते अट्रॅक्शन राहणारच आहे. अमेरिकेत लोक जाणारच आहेत. आणि जर तुमच्या नशिबाने H1B मिळाला तर तुमचं आयुष्य सुखाचं होऊ शकतं तिकडे. याचा अर्थ भारतात काहीच अपॉर्च्युनिटी नाही असं आहे का? नाहीये. आज आपल्याकडल्या चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये डायरेक्ट 15 लाखाच्या 20 लाखाच्या नोकऱ्या मिळतात आहेत. त्यामुळे शेवटी तुमचा चॉईस आहे की या देशातच राहून आपलं भवितव्य घडवायचं का परदेशात राहून भवितव्य घडवायचं. पण एक लक्षात ठेवायला लागेल की परदेशात जायचं असेल तर तुमची तेवढी कॅलिबर आहे का हे आधी तुम्ही तपासून बघा आणि मगच परदेशात जा. उगाच आपली ऍडमिशन मिळते कुठल्या तरी लंबकटो युनिव्हर्सिटी मॅडम आपण जातोय लगेच, असं करू नका. मग तिकडे पुढे प्रॉब्लेम निर्माण होते. त्यामुळे माझं सगळं विद्यार्थ्यांना आणि पालकांना नम्र विनंती आहे की तुमच्या मुलाला जरी GPA असेल 9.2 ना 9.10 आउट ऑफ 10, तरी सुद्धा त्याला खरंच किती ज्ञान आहे हे तुम्ही तपासून बघा आणि मगच परदेशात जायची उडी मारा. 50 लाख खर्च करा. सर, खूप खूप आभार. सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. पुन्हा कधीतरी परत या सगळ्या विषयावर बोलू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.